मंडळी, हास्य जत्रेच्या ह्या मंचावर जसा स्लॅपस्टिक, चकाकदार, स्टायलिश विनोद सादर झाला, त्याचप्रमाणे अस्सल मातीतला विनोद सुद्धा इथे बहरला. रत्नागिरीहून आलेल्या 2 रत्नांनी खास मालवणी, संगमेश्वरी, बाणकोटी ह्या कोकणातील बोलींचा तडका असलेला विनोद सादर करत ह्या पर्वात रंगत आणली. चला तर मग 6 फेट्यांची कमाई करणाऱ्या पहिल्या पर्वातल्या उपविजेत्या जोडीबरोबर थोड्या गप्पा मारूया आणि बघूया त्यांनी घातलेला पहिल्या पर्वातला धुडगूस. पहिले इकडे ठेवूया. लागलं. हॅलो. हा काय काय पोचलो. हा काय नाही, नकावडा भात खाल्ला, अंड्याचा कोरडा खाल्लाय मी. हा आता पोटात जरा मुरडा पडल्यावर का झालाय, पण काळजी नको, बेंबीला थुकी लावली मी. ठेवतो. नमस्कार मंडळी, नमस्कार. ओळखली वय नाही ना, माणूस की शिल्लकच राहिले नाही. सांगतो मी शेंद्रू गानू देवलेकर. काय शेंद्रू गानू देवलेकर, गावचा एडिटर, रायटर, लेखक, सगळा म्हणजे मीच आहे. बाहुबली बघितला व्हायला होय म्हणा. होय थँक्यू. तर बघितला व्हायला तर आता मी काय करतो, मी कोकणातला बाहुबली करतोय. काय जमायला बाहुबली. तर काय लोकलच माणसं घेतली सगळी. आणि मुंबईतनं खास माणूस बोलवलाय बाहुबलीच्या प्रमुख भूमिकेसाठी. काय समजलं, पण ता मूल कोकणातला जाय ता आलाय सकाळी, वासाडा गेला कुठं. बाहुबलीचं म्युझिक आणि मालवणी ट्यून कशी वाटली? भारी वाटली ना. हाय अमरेंद्र बाहुबली. ती कवटा आत घे, आवाज खाली कर. माझं नाव काय, मी राजा मौली आहे, समजलं ना. सॉरी. नमस्कार नमस्कार सर. आता सुरुवात करूया. शूटिंगचा पहिला दिवस, खूप एक्साइटेड आहे. सुरुवात करायची जाय, पण कोकणाच्या स्टाईल न करायची, समजलं काय. जास्त पुढे जायचं रे, मला जर राग आला ना तर टाकीन तुझी वेल्डिंग करून. सर ते स्क्रिप्ट हवंय. हिच आहे. इथं म्हणजे वटावर माझ्या सगळे स्क्रिप्टी वटावर असतात. चंद्रूची स्टाईल आहे ती. काय समजलं? स्क्रिप्ट. अच्छा सर, आपण तो मराठी बाहुबली करतोय ना, मग पहिला सीन तो सर शंकराच्या पिंडीचा आहे ना सर? असा नाही, ते पिंडी आणि धबधबा सगळं कॅन्सल केलेलं आहे. आज तुझा पहिला दिवस आहे ना, तर तुझी एंट्री शूट करू. एंट्री म्हणजे तो हत्तीवरून जसा बाहुबली येतो तसा मी पण हत्तीवर येणार. आवडेल सर, मला आवडेल. त्या हत्तीवर तिने फालतूगिरी घाला नाही आहे. मी प्रभासला फोन लावून सांगणार होतो, पण त्या रोमिंग मध्ये आहे ना, 150 रुपये जातील एका टायमाला. परवडत नाही, बोललो नाही मी त्याला. पण काय आपण काय करायचंय, आपण कोकणातल्या स्टाईल करायचं आहे. कोकणात आपलं सगळं ओरिजिनल कोकणातला करायचं आहे. म्हणजे असं ग्रँजर एंट्री पाहिजे ना. ग्रँजर. हा म्हणजे ते बघा, हत्तीवरून एंट्री आहे त्याची. तर हत्ती नसेल तर घोडा चालेल आपल्याला. हा घोडे लावणार आज माझी. अरे घोडे आहेत काय करू आपण, कोकणात जर मिळतात ते घेऊ. आपण साप घेऊ. काय साप? हा आता ताजा सुचला येशील, ताज करू आपण. काय करू, बिलत नाही ना 5-6 ताजं साप काढू. काय बिलत ना काढायचं, काय साप, मन्यार, घोणस, फुरस, नाग आणि किंगकोब्रा सगळे ना काढू. 5 दिवस उपाशी ठेवू आणि नंतर जाऊ त्यांना शेतात सोडू. शेतात सोडल्यानंतर काय करायचं, इकडे बघा, तू शेतात सोडल्यानंतर काय करायचं, तू बाहुबली आहेस ना, म्हणजे बाहुबली आहेस ना, तू उघड्या पायाने शेतात जायचं. उघड्या पायाने शेतात जायचा, सगळ्यांच्या शेपट्या धरायच्या. सगळ्यांच्या शेपट्या धरल्या, एकजूट करायची, करगोटा काढायचं आणि गाठ मारायची. करगोटा
करबोटा काढायचा आणि गाठ मारायची म्हणजे गावात शेपटे एकत्र येते शेपटे एकत्र आल्या की सगळ्यांची मुसकी एकत्र येते मुसकी एकत्र आली मग त्या भुजंग आर काय दिसेल कसा भुजंगासारखा. हा मग पुढे तू एंट्री मारायची त्यांच्या शेपटीवर उजवा पाय ठेवायचा डावा पाय ठेवायचा मानवर आणि वरती झेंडा फडकवायचा अहो सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो चावणार नाही. काय नाही चावला तरी 1 तासाच्या नंतर ईश चढतं आपण काय करू 1 तासात 3 सीन शूट करून घेऊ आणि नंतर वेल मिळाला तुला नेऊ त्याच्यामध्ये मी मेलो मग. नाही मरत यावेळी अंदाज चुकणार नाही मागच्या वेळी थोडासा चुकला म्हणून तो 5वा बाहुबली गाचा पाचवा बाहुबली साप चावल्यानं गेला. हा त्याचा काय झालं थोडासा अंदाज चुकला आम्ही त्याला मनेर चावली ना तर 2 तास शूटिंग करत राहिलो म्हटलं वाचल पण जायपर्यंत ह्याचे डांबे शिजले अर्ध्या वाटेत डांबे शिजले म्हणजे शेवगाच्या शेंगा ताट झाला होता टपोर जाणं आले होते बाहेर सगळे हो हे नको हे भयानक वाटतंय मला एकदम हे एंट्रीचा सीन मी कुठल्या अपेक्षा घेऊन इथे आलेलो बापरे मी काय म्हणतो आपण ते एंट्रीचं कॅन्सल करूया आपण ना म्हणजे वेगळा सीन म्हणजे हा माझा आणि हिरोईन तुम्ही या पिक्चरसाठी मुंबईवरून हिरोईन मागवणार आहे ना. छे दमडीची नाही कमाईने रुपयाचा नैवेद्य हव्या काय त्याला आपल्याला फुकटची उगाच लपडी हिरोईन काय खरं नाही येतात आणि काहीतरी देऊन जातात मग काहीतरी देऊन जातात म्हणजे मग मागल्या टायमाला एक नटी आली होती गावात इथंच रमली आणि जाता त्या सुन्या परबाला पोर देऊन गेली त्यांचं काय जुळलं असेल तर लग्न लावून द्यायचं ना सेटल झाले असते ते. कशाला शेटल सुन्या ऑलरेडी शेटल होता 4 पोरं होती त्याला होलसेल मध्ये 5वा आलं बायकोन टाकलं वेल्डिंग करून हो ऐका मी काय बोलतो माझ्या मुंबईत ओळखी आहेत म्हणजे प्राजक्ता माळी ह्यांना घेऊया का आपण ते देवसेनेच्या रोलसाठी. नको पोरगी सारखं कोणतरी बाई काय बोलताय पोरगीच आहे ती सुंदर पण दिसते. नाही सुंदर आहेच ती त्याच्यामध्ये काय वाटत नाही गुलाबाचं फुलच आहे ते पण काय आहे कोकणात गुलगुली चेहऱ्याची माणसं चालत नाही आमच्याकडे रस्ता पण गुलगुलीत नाही वासाडा मेला नेत सगळे त्यांच्या फटकीच गावले सगळे एका वेळी गुलगुलीत माणसं चालत नाही आमच्याकडं. तुमच्या डोक्यात हिरोईन साठी कुठलं नाव आहे ते सांगा. हिरोईन साठी नाव एकच कोण बाबल्या मयेकर ऑप्शनच नाही दुसरा. तुम्हाला बबली मयेकर म्हणायचं नाही बाबल्या मयेकर म्हणायचं बघायचंय तुम्हाला तर आंटी सौंदर्य दाखव या आलाय त्या इकडे झालाय रे बाला उभा रे का रे बोलवला. हा देवसेना बनणार आहे. अहो मूळ पिक्चर मध्ये देवसेना किती सुंदर आहे माहितीये ना. त्याच्या दिसण्यावर जाऊ नका टॅलेंटेड पोरगा आहे 3 फेटा घेतला नाही आपण फुकटचे उडतोय इकडे बघा काय खुशखबर खुशखबर कसली याच्याबरोबर तुमचा हॉट सीन ठेवलाय हॉट सीन याच्या वाटांची तुम्हाला पप्पी घ्यायची पप्पी पण ते कसं शक्य आहे ते त्याला काय प्रॉब्लेम नाही चुम्मा द्यायला मला प्रॉब्लेम आहे ना पण पुरुषाची पप्पी घ्यायला सांगताय तुम्ही. इथंच मार खातात सगळे नट तू नट आहेस ना मग ढिला पडू नको टाईट हो एक लक्षात घे त्याच्याकडं बघताना त्याच्यातली बाई बघ कळलं काय पुरुष बघून वर नको बघ आज जाऊन बघ त्याच्या आज बाई दिसेल सगळ्याला गंडावला नाही त्याला मागच्या टायमाला काय झालं माहित नाही आठवलं मागले शिमगे काय झालं नमण्याची रेसल करायची होती तर हा काय म्हणाला मी डायरेक्ट घरूनच साडी नेसून येतो कॉन्फिडन्सने मी हाय लेवलला असतो गेला घरी आणि सगळं बांधलं आणि निघाला रस्त्यान चालत होता आणि पम्या नाचन करण बघितला
आणि सगळं सामान बघून डच मारलं त्याचं मन. मग काय धरला आणि वाढला आणि झाली त्याला. मग पमेनाचनकर फसला, काय गावलंच नाही. उलट शॉक मध्ये गेला शॉक मध्ये बाहेर आला होता, असा ताट झाला होता निमरेचा पार का. सगळे नंतर सगळं पोरं आली आणि त्याला इस्पितळात झाला नाही. 8 दिवस उठलेला नाही. एवढ्या रानटी सौंदर्य आहे ती. अहो पण तुमचं बरोबर आहे. मा- पण मी काय म्हणतो, मी हिरो आहे ना, हिरो. हा. मग हिरोईन रोमॅन्टिक सीन असतो, लव्ह सॉन्ग असतं, ते त्याच्या बरोबर अरे हाय लव सॉन्ग, तुमचं दोघांचं लव सॉन्ग टाकलंय मी. काय जमायला ह्याच्या बरोबर मग त्याला गवलनीची जाग दिली. लव्ह सॉंगला गवलनीची झाक. कोकणातल्या गवलनीची जाग दिली. बघायचं रे, दाखवतो लगेच. पोरा या इकडं. हवालदार जरा बाजूला वा. साडीवर केली, हिरवा बरमुडा दिसला, जा ठेवायची. ये खाली. आपण काय करायचंय, दाखवायचं. दादा रेडी हा. औरन शिंगार जाऊ चला ग गोपिया, औरन शिंगार जाऊ चला ग गोपिया, नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया. नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया. नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया. अहो तुम्हाला कळतंय का, बाहुबली मध्ये तुम्ही नमन घुसवताय हो. नमन बाबरा, ह्याची ना कायमची वेल्डिंगच केली पाहिजे. कळतंय तुला. अरे कोकणात आहेस तू, इकडं हल्दी शिवाय लग्न आणि नमन जाकडी शिवाय कार्यक्रम होत नाही. कळलं. अहो पण माझा एक प्रश्न आहे. आता या बाहुबलीमध्ये नमन झाकडी आलं, हा, मग बाहुबली डायलॉग कसा बोलणार, नमनासारखे. तू लय चुरू चुरू बोलतोस. करणी करी ना तुझ्यावर. हा नाही तर मग त्यानं पण जाऊ तडपडून नाही मिळाला तर मूठ मारीन, लक्षात घे. हा मी काय का परी लय चुरू चुरू बोलताय. याला चांगला डायलॉगच देतो. हा. तुला काय येतं रे. हा? मला येतात बाहुबलीचे डायलॉग. बोल 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 काय तर. हा. व काय ते एकदाचं. अमरेंद्र बाहुबली म्हणजे मी. हाड. या लोकांना बघणार आहे तुझा गावात पिटालतील कुत्र्यासारखा. आता मी दाखवतो अमरेंद्र बाहुबली शपथ कसा घेईल ती ऐक. गावातली कमॉन. मिस्तो अमरेंद्र बाहुबली. होय अमरेंद्र बाहुबली या गावाच्या येशीला साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की मला भाऊकीचे सगळे निर्णय मान्य आहेत आणि जर मी निर्णय नाही पाळले तर माझ्या घराची कौला आपोआप उडतील. माझं आधार कार्ड नाही होईल. माझ्या पावसाळ्यात सुद्धा कपडे वाळणार नाहीत. अहो तो बाहुबली आहे हो, बाहुबली. मग? तो अशी कशी शपथ घ्या पावसाळ्यात कपडे वाळणार नाहीत म्हणून. अहो, नाही होय, मला पटत नाही तुमचं काहीच. वालास वाकलास सगळं. मला एक कळलंय, तो बाहुबली काही इथे होणार नाही. काय नाही कोकणात होणार नाही. कोकणात पोरं वाटतात ना मशिने बघा काय. नाही हो, नाही. मी तुमच्या पाया पडतो. मी चुकलो. मी तुमचा पिक्चर नाही करणार आहे. नाही नाही मला नाही तुला करावं लागेल पण थोडे शिन बदलू. नको शीन नको, ते साप बी बांधता नको. पाच मला करू, पाच करू. नाही, नाही, मला सोडा. मी अरे जातो. थांब यार, नाही थांब करायचं, यार, मला थांब. नाही करायचं. अरे हा पण गेला. माझ्यासारखा सज्जन डिरेक्टर मिळणार आहे काय कुठं. सगळे पडतात जाऊ. पण ठीक आहे आपण 9व्या बाहुबलीला फोन लावू. आमिर आहेस ना. नाही? अरे, problem आहे. हॅलो, या सेलिब्रिटी समीर चौगुले स्पीकिंग. या मी आलो इकडे हॉटेलच्या लॉबीत आलोय. पण माझा बाउन्सर अजून आलेला नाहीये. तो आल्यानंतरच सेलिब्रिटी येणार. इज अ क्लिअर. कीप द फोन डाऊन. वाव वाव
हाय प्रसाद. हाय, हाय साई. हाय. एक कॉमेडी रत्न नावाचा पुरस्कार आज मला मिळणार आहे. तुला येस, कॉमेडी रत्न मग हे तुला या 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 कॉमेडी रत्न नावाचा पुरस्कार आज मला मिळणार आहे. तो जाहीर आधीच झालेला आहे. तर माझा जो बाउन्सर आहे तो अजून आलेला नाही आहे. बघूया बाउन्सर कधी येतोय. हॅलो सर. हाय हाय हाय, काय म्हणताय? हॅलो सर, मी बाउन्सर. तुम्ही बाउन्सर आहात? येस सर. तुम्ही अख्खं पीच आहात? ठीक आहे सर, डोंट वरी. हा. अजिबात टेन्शन घेऊ नका सर. ओके. फक्त तुम्ही तुमच्या सेलिब्रिटीला बोलवा. हो हो. मीच आहे मी सेलिब्रिटी आहे. समीर चौगुले. तुम्ही तुमच्यासाठी बाउन्सर मागवलाय? हो या या या. तुमच्यासाठी? येस. स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होईल असा अभिनय तुम्ही का करता? तुम्ही लिमिटमध्ये राहा. तुम्हाला सांगतो लिमिटमध्ये राहा. हे बघा, मला स्वतःला बाउन्सर हवा आहे. तुम्हाला प्रॉब्लेम आहे सर, काही? मी माझ्या कामाचे चोख पैसे घेते. Yes. त्यामुळे आय एम हिअर टू सर्व यू सर. Very good. आय एम ऑन ड्युटी सर. तुम्ही मला सांगा, Yes. मी तुमचं संरक्षण करण्यास रेडी आहे. एक लक्षात घ्या, माझ्या केसालाही धक्का लागता कामा नये. सर, मग तुम्हाला बाउन्सरची नाही टोपीची गरज आहे. तुम्ही जास्त बोलताय. अहो, बोलण्याची पद्धत आहे. तुम्हाला येतं ना सगळं, ट्रेनिंग वगैरे घेतलंय ना तुम्ही? अजिबात काळजी करू नका. माझं पूर्ण ट्रेनिंग झालेलं आहे सर. ओके, ओके. माझ्या सगळ्या रणनीती तयार आहेत. मी तुमची टेस्ट घेऊ शकतो? माझी टेस्ट या. जरूर सर. लक्षात घ्या, आता तिकडे काही लोक बसलेली हा, हा. आहेत. तर मी त्यांच्या जवळ जाणार. आता मी गेल्यावर माय गॉड समीर चौगुले म्हणून माझ्या अंगावर येतील. का? काय आलं? म्हणजे येतील का असं म्हणतो? हा हा, तर ते येतील. तर त्यावेळेला तुम्ही सिच्युएशन कशी हँडल करणार आहे हे मी बघणार आहे. जरूर सर. ओके, रेडी आहे? या. हाय गाईज. खाली डाऊन. कोण आहे? सलमान खान आहे? कोण आहे? याच्या पुढे कशाला द्यायला पाहिजे? हा? एक तद्दन फालतू कॉमेडी करणार नट आहे काय रे? अच्छा 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 करत अभिनय करतो काय रे? एक मिनिट. चल डाऊन डाऊन डाऊन. पुढे द्यायचं अजिबात. तुमचं काय चाललंय? तुम्ही माझा अपमान करताय, कळताय का तुम्हाला? सर स्ट्रॅटेजी. अरे खड्ड्यात गेली तुमची स्ट्रॅटेजी यार. स्ट्रॅटेजी काय मला सांगताय तुम्ही? सॉरी नाटक करून मला फोन उचलला. हॅलो. हा, समीर चौगुले बोलतोय. हो, तेच ते सेलिब्रिटी. या या सेलिब्रिटी. हा, माझा बाउन्सर आलेला आहे. मी इथून निघतोय आता. हो हो, पण एक मिनिट. त्या स्टेजच्या बाजूला कोणतरी रिसिव्ह करायला उभं करा. इज अ क्लिअर? या. ओके, चला फॉलो मी. या सर. सर एक मिनिट. काय झालं? एक मिनिट सर. एक मिनिट आता सर. काय आहे? एक मिनिट. माझी जरा पर्स तुम्ही धरता सर? मी का धरू पर्स? ऍक्च्युली कॉस्ट्युमवर सूट करत नाही सर. फॅशन शोला आलीस भावाने? फॅशन शोला आलीस धर तिकडे. नाही नाही, नाही ओके ओके सर. मी सांभाळते. पण काय आहे, पर्स सांभाळू का हा पर्सन सांभाळू असा माझा प्रॉब्लेम होईल सर. म्हणजे? मग या कन्फ्युजन मध्ये राहील मी सर. म्हणजे एखादा कोणी तुमच्या अभिनयावर खवळलेला तुमच्यावर हल्ला करायला आला ना, तर मला कळणार नाही तुमचा प्राण कसा वाचू सर. म्हणजे ही हँडल करताना पर्स तुमचं आहे, ही परिस्थिती हँडल करता येणार नाही सर. प्रॉब्लेम ते धरतो. खूप बोललीस तू. ते धरतो. थँक्यू सर. चला आता. बॉय जरा चायला ना. हा, नाही नाही ऍक्च्युली ती पर्स तुम्ही क्रॉस धरली ना, त्यामुळे घोळ झाला सर. सॉरी. चला आता लवकर चल. रेडी सर. चला चला. हा, सर एक मिनिट. रेडी. रिलॅक्स. नमस्कार मंडळी. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आता मी कॉमेडी समीर ह्यांना, कॉमेडी समीर नाही हो, कॉमेडी स्टार समीर. सॉरी माफ करा. मी आता कॉमेडी स्टार समीर चौगुले यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. प्लीज सर. या सर. या कोण आहे रे? मी आहे रे. मला येऊ दे ना तिकडे यार. सॉरी. या सर इकडून या तुम्ही. खाली बस रे. खाली बस.
खाली बस खाली चल खाली सर इकडे सर हा अरे हा सर ओके हा अच्छा माझ्या समोर येते सेलिब्रिटी कोण आहे अच्छा दिसणार कसा मी लोकांना अरे बापरे बाप अरे तुम्हाला याद दिसण्याची पडली आहे सर एखादी गोळी आली ना तर आयुष्यात कधीच दिसणार नाही सर थांब धरा हा आता ते पुरस्कार द्यायचा आहे मला हो, प्लीज हो, हो, काय या, हे या, करा या. मी माझं बघतो बाजूला तू सर आम्ही हिअर टू प्रोटेक्ट यू सर ओके नमस्कार नमस्कार मंडळी. आता मी आमच्या संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदा तरुण यांना विनंती करते की त्यांनी कॉमेडी रत्न समीर चौगुले यांना हा पुरस्कार प्रदान करावा. सदा तरुण काय मागे पुरस्- एक मिनिट मला बोलायचं नाही एक मिनिट मागे पुरस्कार द्यायचा आहे त्यांना हटके द्या पुरस्कार एक मिनिट मागे अरे पण जवळ का ये. असं करताय तुम्ही सर माझी ड्युटी आहे काय ड्युटी आहे मी कोणालाही तुमच्या आसपास येऊ देणार नाही सर दॅट माय ड्युटी आय एम ऑन ड्युटी अहो ह्याला काय करायचं आता हिला कोण समजावणार चौगुले हो. पुढच्या वर्षी या वर्षी शक्य नाही 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 मला आताच पाहिजे मला आताच पाहिजे पुरस्कार अरे बाप रे बाप एक काम करा असं नाही देऊ शकत ना टाका मी झेलतो नाही रे त्यांना हो काय झालं तुमच्यापर्यंत कुठलीही वस्तू पोहोचण्याच्या आधी ती माझ्या हातात आली पाहिजे आय विल चेक मगच ती तुमच्याकडे येईल सर आय एम सॉरी सर इट्स माय ड्युटी अरे थँक्यू तुम्ही मला जो हा मान दिला त्याबद्दल मी अरे? खरंच तुमचे आभारी आहे थँक्यू सो मच गेरे थँक्यू म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत तुम्ही ही जी मायेची शाल मला दिली ना खरंच थँक्यू सो मच एक मिनिट त्याच्या आधी मी रसिक प्रेक्षकांसाठी एक सुंदर गाणं पेश करू इच्छितो मी समीर चौगुले सेलिब्रिटी तुमच्या समोर गाणं पेश करणार एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत आता काय शानपणा करत एक सुंदरसं भजन पेश करतो ए मालिक तेरे बंदे हम जागी रखी रखी जागी रखी रखी जागी रखी रखी जागी रखी रखी काय आहे धपाक कुठला धपाक काय आहे रिदम आहे सर रिदम बाउन्सरच ना गधडे रिदम काय तुझे एक काय ते काम हा सर बाउन्सर हा माझा पार्ट टाइम जॉब आहे सर हा. ऍक्च्युली मी फुल टाइम ना तोंडी ढोलकी पट्टू आहे सर तोंडी ढोलकीपटू म्हणजे हा सर म्हणजे ऐकायचंय हा. बघा टन 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 धित्त न न न न न न न न न धितांक 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 धागी नक्की 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 धितांक धागी नक्की 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 धितांक धागी नक्की 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 सकिनक 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 मरोळ सकिनक 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 मरोळ सकिनक सकिनक मरोळ सकिनक 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 सीव मुंबई पुणे 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 काय झालं ट्रॅफिक लागले मुंबई पुणे 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 मुंबई वा वा कळवा कळवा छान छान कळवा कळवा छान कळवा कळवा मुंब्रो मुंब्रो छान कळवा अमरनाथ मुलुंड 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 अमरनाथ मुलुंड 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 बांडू बांडू ए रब्बाला रब्बाला ऐरोली रब्बाला रब्बाल ऐरोली शिळफाटा हे जरा बसत नाही ना तुम्हाला काय वाटलं ह्याच्या आधी सगळं बसलंय काय का ना बोरिवली घ्या ना मी राहतो तिकडे बरं वाटेल मला
बरोबर. मल्लाड मल्लाड दोन स्टेशन पुढे अजून. हा. मल्लाड मल्लाड कंदिवली कंदिवली मल्लाड मल्लाड कंदिवली एकदा. बोरिवली शाबास, अजून एकदा बोरिवली बोरिवली ईस्ट मी राहतो बोरिवली ईस्ट. बोरिवली ईस्ट क्या बात आहे. बोरिवली ईस्ट बोरिवली ईस्ट बोरिवली ईस्ट वर्धमान नगर B203. बोरिवली ईस्ट वर्धमान हे ढोलकी आहे ना काय पोस्टाची पेटी अख्खा पत्ता सांगताय. नाही हो, हो. टॅलेंटला पण लिमिट असतं यार, छोटं असतं बस. टॅलेंटला लिमिट आहे. ओके हा पुढे बृहन मुंबई बृहन मुंबई बृहन मुंबई माय गॉड मॅडम, तुम्ही काय धमाकेदार परफॉर्मन्स दिलात. वाव, अंगावर काटालो माझ्या. काय एंटरटेन केलं तुम्ही, काय हसवलात. Thank you. आमच्या संस्थेनं आत्ताच असं ठरवलं की हा कॉमेडी रत्न पुरस्कार आम्ही यावर्षी तुम्हाला देणार आहोत. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. अभिनंदन, अभिनंदन. ताई मी आलो एवढा लांबून खर्च करून. हा? नाही नाही मला कधी मिळणार पुरस्कार? त्यांनी श्रीफळ आणि शाल पण घेतलं ना. मग? तुम्ही तुम्ही पुढच्या वर्षी या ना. पुढच्या वर्षी तुम्हाला पुरस्कार देऊ. जोरदार मला- टाळ्या मॅडम साठी. ऐका, हो. वा, 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 मॅडम क्या बात आहे मॅडम. सुपर सुपर सुपर. आणशील बाउन्सर. मंडळी, पहिल्या पर्वातल्या आपल्या विनोदवीरांनी जसं तुम्हाला हसवलं तसंच आपल्या सरपंचांना देखील लोटपोट हसवलं. हे आपले सरपंच सबंध महाराष्ट्राला जरी स्टार म्हणून माहीत असले तरी सुद्धा ह्या आपल्या जत्रेत ते विनोदाचे चाहते म्हणून सहभागी झाले. त्यांच्या मिश्किल कमेंट्समुळे आणि स्पेशल जुजबी मोमेंट्समुळे ही जत्रा आणखीनच रंगत गेली. सरपंच प्रसादनी प्रत्येक भागाच्या शेवटी गाणं डेडिकेट केलं आणि ते बघून सरपंच सईला देखील गाण्यात डेब्यू करावंसं वाटलं. फुर्त दाद आणि दिलखुलास कमेंट्समधून आपल्या सरपंचांनी आपल्या विनोदवीरांना नेहमीच खूप प्रोत्साहन दिलं. त्यांच्या या दिलखुलास कमेंट्समुळे देखील आपलं हे पहिलं पर्व अतिशय रंगतदार झालं. असा कुठला जॉब असतो जिथे हसायलाही मिळतं आणि समोरच्याला सांगायलाही किंवा मार्गदर्शनही करायला मिळतं. असे खूप कमी जॉब्स असतात आणि म्हणून मला जजच्या खुर्चीत बसून खूप छान वाटतं आहे. ऑल्सो तुला असं वाटतं की एक अशी वेगळी शायनिंग पण मारता येते जजच्या चेअरमध्ये बसून. म्हणजे मी असं रिअलाईज केलं आहे. तुझं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जी मुलं एकांकिकेत काम करून स्वतःला सिद्ध करण्याकरता धडपडत होती, व्यावसायिक व्यासपीठाच्या शोधात होती, त्यांच्या सगळ्यांकरता हा रंगमंच म्हणजे खूप मोठी संधी सोनी मराठीने उपलब्ध करून दिली. आणि त्यानुसार आपण पहिल्या पर्वात पाहिलं की अनेक आंतरमहाविद्यालयीन एकांकिकांमधली मुलं, मंदार अन्विता असेल किंवा गौरव वनितासुद्धा म्हणजे एकांकिकांमधनंच आलेले आहेत. आशुतोष वाडेकर आमचा पुण्याचा, बरीच मुलं अशी येऊन गेली आणि त्यांचं टॅलेंट इथे दाखवून गेली. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यासाठी ही जशी खूप मोठी संधी होती तशी आपल्यासाठी सुद्धा जज म्हणून खूप मोठी संधी होती आणि आपण ती पूर्णपणे एन्जॉय केली असं मला वाटतं. तर मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पण मराठी मातीत रुजू बघणाऱ्या मराठी विनोदवीरांचा शोध घेण्याचा ध्यास असाच सुरू राहणार आहे. कारण पुढल्या आठवड्यात सुरू होत आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व दुसरे. आणि आता तेही 2 नाही 4 दिवस. सोमवार मंगळवार असणार आहे कॉमेडीच्या जहागीरदारांचा शोध आणि बुधवार गुरुवारी असणार आहे रथी महारथींचा हास्य कल्लोळ. त्यामुळे आता आठवड्यातले 4ही वार हास्याचा चौकार. तेव्हा भेटूया पुढल्या आठवड्यात. पुन्हा एकदा नव्या दमात घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.